तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन जुने व्हिडिओ पहिले पाहून घ्यावे. म्हणजे एका सिक्वेन्सनं जर गेलात तर तुम्हाला सर्व योग्य पद्धतीमध्ये समजत जाईल. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत जाईल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर आपण पाहत आहोत भारताचा भूगोल. तर भारताच्या भूगोलमध्ये आत्तापर्यंत आपण बेसिक इन्फॉर्मेशन तर पाहिलेलीच आहे. कोऑर्डिनेट्स नंतर भारतामध्ये अ, काय काय आहे हे म्हणजे नॉर्मल बेसिक माहिती तर पाहिली आहे. आता आपण त्याच्या पुढचं पाहणार आहोत. तर आज आपण काय पाहणार आहोत? तर आत्तापर्यंत आपण जे लँडलॉक म्हणजे लँडलॉक जे आहेत ते राज्य पाहिले, सगळं राज्याबद्दल माहिती पाहिली, आजूबाजूस बाकी सगळं पाहिलेलंच आहे. जर तुम्ही ते पहिले व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या. आज आज आपण आता सुरुवात करणार आहोत भारताचं विभाजन. म्हणजे भारत भारत हा पूर्ण मॅपमध्ये दिसतो तसा आपला भारत आहे. तर हे भारताचं विभाजन कशाप्रकारे करण्यात येतं? म्हणजे कुठे काय आहे भारतामध्ये तर याची आपण माहिती पाहणार आहोत. तर भारताला असं 6 विभागामध्ये विभाजन केलेलं आहे. तर कोणत्या-कोणत्या? पहिलं आहे उत्तरेचे पर्वत. तर उत्तरेचे पर्वत म्हणजे वेट अ मिनिट. तर हे पहा, हा हा जो नॉर्थचा भाग दिसतोय, तर नॉर्थच्या भागाच्या इथं पर्वत आहेत. या भागामध्ये पर्वत आहेत. तर त्याला उत्तरेचे असेच हे जे पर्वत हिमालय असंच गेलेलं आहे. तर हे जे आहे याला उत्तरेचे पर्वत असं म्हणतात आणि ह्याच्या खाली जे आहे, तर हा चिटकून उत्तरेचे मैदान आहेत हे आणि हा जो खालचा भाग आहे, तर ह्याला प्रायद्वीपीय भाग म्हणतात. तर प्रायद्वीपीय पठार का म्हणतात? तर तुम्हाला मी सांगितलेलं होतं, की बेट कशाला म्हणतात? म्हणजे बेट सांगितलं होतं. परत बेट म्हणजे त्याला चारी बाजूने पाण्याने वेढलेले असतात. पण प्रायद्वीप म्हणजे ज्याला तिन्ही साईडने म्हणजे ह्या साईडनं आपल्या भारत देशाला या साईडनं आणि या साईडनं असं 3 साईडनं हे ना पाण्यानं वेढलेलं आहे. त्यामुळे याला प्रायद्वीप म्हणतात आणि जे पूर्ण पाण्यानं गोल असतं, तर त्याला पूर्ण वेढलेलं असतं पाण्यानं, तर त्याला बेट असं म्हणतात. बेट असं म्हणतात. तर हे आपला ह्याला प्रायद्वीप का म्हणतात? तर हे तुम्हाला मी सांगितलं आता. तर हा जो भाग आहे हा, तर हा प्रायद्वीपीय भारत वेगळा आहे. नंतर इथं पठाराचा भाग वेगळा आहे. नंतर सेंटरला हा जो मैदानाचा भाग तो वेगळा आहे. मैदानाचा भाग हा तयार झाल्यामुळे नद्यामुळे वगैरे तयार झालेला मैदानाचा भाग आहे. तर 3 पाहिलं. नंतर हा जो भाग आहे, हा इथं थारचे मूळस्तर आहे, मालवाची पठार आहे. असा हा थारचा मूळस्तर म्हणजे वाळवंटामध्ये वाळवंट म्हणून एक विभाजन केलेलं आहे आणि ह्या प्रायद्वीपीमध्येच हे जी किनारपट्टी आहे, तर इकडं पश्चिम किनारपट्टी आणि इकडं पूर्व किनारपट्टी अशा 2 किनारपट्ट्या आहेत आणि परत हे जे लक्षद्वीपचे बेटं आहे, हा भारताचाच भाग आहे आणि हे अंदमान निकोबारचे बेटं जे आहेत, ते सुद्धा भारताचा भाग आहे. तर हे बेटं वेगळे, हे किनारपट्टी वेगळी, तटीय मैदान वेगळं, नंतर हा वरचा भाग वेगळा, मध्ये मैदान वेगळं, प्रायद्वीप भारत अशा प्रकारे असे 6 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. आपण आपल्याला समजण्यासाठी असं 6 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. कशाचं? तर भारताचं. तर भारताच्या क्षेत्रफळापैकी जे मैदानानं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे ते सर्वात जास्त आहे. तर मैदानानं जे क्षेत्रफळ कव्हर केलेलं आहे ते 43.5% आहे. टोटल 100% पैकी 100% 43.5% हे मैदानानं व्यापलेलं आहे आणि जे पठारानं जे व्यापलेलं आहे ते 27.5% आहे आणि डोंगरांना जे व्यापलेलं आहे ते 18.5 आहे आणि जे पर्वतांनी व्यापलेलं आहे ते 10.5% आहे. तर मैदान तर तुम्हाला माहितीच आहे. सपाट जी जागा असते तिला मैदान म्हणतात. पण पठार कशाला म्हणतात? तर हे पहा, हे असं डोंगरासारखं असतं पण वरच्या साईडला समतल म्हणजे हे सपाट असतं वरच्या साईडला. तर जे वरच्या साईडला असं सपाट असतं आणि पर्वता एवढं उंच नसतं, तर त्याला त्याला म्हणतात पठार. म्हणजे पठार म्हणजे असं पर्वतासारखं थोडं उंच असतं आणि वरी राहण्यासारखं असं सपाट मैदान असतं.
तर त्याला म्हणतात पठार. हे झालं पठार. आणि डोंगर आणि पर्वत कशाला म्हणतात, तर डोंगर हे हे वरी असं टेकडी निर्माण होते, तर त्याला डोंगर. आणि पर्वत सुद्धा असेच असतात उंच उंच. तर पठाराची हाईट एवढी नसते. आणि जरी पठाराची हाईट नसते आणि ते पठारवरती सपाट असतात. पण जे डोंगर आणि पर्वत जे असतात, तर ते वरच्या साईडला सपाट नसतात. तर हे आपण आता पाहिलं की पठार आणि डोंगरमध्ये काय फरक असतो, पर्वतामध्ये, डोंगरामध्ये आणि पठारामध्ये. तर हे होता भारताचं विभाजन अशा प्रकारे झालेलं आहे. तर उत्तरेचे जे पर्वत आहेत, तर त्याचं आता आपण पहिल्यांदा पाहू उत्तरेचे पर्वत. व भारताच्या नकाशामध्ये आपण हा जो भारताचा नकाशा आहे, तर हे जे आपण 6 भागामध्ये विभाजन पाहिलं, तर त्यामध्ये आपण आता पहिला भाग पाहू. पहिला भाग म्हणजे जे आपण उत्तरेचे पर्वत जे आहेत, तर ते पहिला भाग आहे. नंतर मैदान आहेत. तर आपण आता सध्या पहिला भाग म्हणजेच उत्तरेचे पर्वत पाहू. तर उत्तरेचे पर्वत जे त्याचं विभाजन झालेलं आहे. तर उत्तरेच्या पर्वताचे विभाजन हे अशा प्रकारे झालेलं आहे. तर उत्तरेच्या पर्वतमध्ये पहिलं आपण तुम्हाला मी नावं सांगतो, नंतर मी मॅपिंगमध्ये दाखवतो. तर हिमालय हा एक आहे. हा जो ट्रान्स हिमालय जो आहे, तो हिमालयाचा भाग नाही. म्हणजे हा तिब्बतचे जे पठार आहेत त्याचा भाग आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो मॅपमध्ये. तर ट्रान्स हिमालयमध्ये काराकोरम श्रेणी, लद्दाख श्रेणी आणि जास्कर श्रेणी ह्या 3 श्रेण्या येतात. त्याच्यानंतर जो मेन हिमालयाचा पार्ट आहे, तर त्या हिमालयाच्या पार्टमध्ये एक येतं ग्रेट हिमालय. ग्रेट हिमालयालाच हिमाद्री असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? हिमाद्री. जर हा शब्द ऐकला तर कन्फ्युजन नको. तर ग्रेट हिमालयालाच हिमाद्री असं सुद्धा म्हणतात. नंतरचा जो पार्ट आहे तो लघु हिमालय, म्हणजे लघु हिमालय. आणि त्याच्या खाली जो येतो तो शिवालिक हिमालय. आणि जो पूर्व साईडला येतो तर तो आहे पूर्वांचल हिमालय. तर अशा प्रकारे आपण हिमालयाचं विभाजन केलेलं आहे. म्हणजे उत्तरेची जी पर्वत आहेत, तर त्याचं विभाजन केलं म्हणता येईल, हिमालयाचं नाही. तर तुम्हाला मी मॅपमध्ये दाखवतो ते कसं आहे. हा पहा मॅप. तर ह्या मॅपमध्ये जे वरच्या साईडला हे इथं हा आहे ट्रान्स हिमालय. आणि हा जो ट्रान्स हिमालय आहे, तो असाच इथं तिब्बतचे पठार आहे. हे तिब्बतचं पठार जे आहे ते येतं चायनामध्ये. हे तिब्बतचं जे पठार येतं ते चायनामध्ये येतं. तर तो हा जो ट्रान्स हिमालय जो आहे, तो आपल्या हिमालयाचा भाग नाही, तो तिब्बतच्या पठाराचा भाग आहे. तर जे ट्रान्स हिमालय आहे ते तिब्बतच्या पठाराचा भाग आहे, आपल्या हिमालयाचा नाही. तर तिब्बतच्या पठाराचा भाग जो आहे ट्रान्स हिमालय, तर ट्रान्स हिमालयमध्ये आपण 3 श्रेण्या पाहिल्या. कोणती? काराकोरम. पहिल्या नंबरला काराकोरम येते, नंतर येते लद्दाख श्रेणी, आणि नंतर 3 नंबरला जी श्रेणी येते ती येते जास्कर श्रेणी. तर अशा प्रकारे त्या श्रेण्याचा क्रम आहे. तर ते कशामध्ये येतात? ट्रान्स हिमालयमध्ये. पहिली कोणती सांगितली तुम्हाला? पहिली आहे काराकोरम. हा क्रम लक्षात ठेवायला पाहिजे, एक्झाम मध्ये विचारतात. दुसरी आहे लद्दाख आणि तिसरी आहे जास्कर. तर असे हे 3 क्रम आहेत जे की ट्रान्स हिमालयमध्ये येतात. हे क्रम सांगितले तुम्हाला. त्यानंतर जो भाग येतो तर तो आहे हिमालयाचा. तर हिमालय जो आहे तो अशा प्रकारे गेलेला आहे. ह्या जो दाखवलाय, तर अशा प्रकारे हिमालय आहे. हिमालयामध्ये सुद्धा ह्या हिमालयाचा एक म्हणजेच हा ग्रेटर हिमालय झालं. त्याच्यानंतर जो खालचा हिमालय येतो, म्हणजे खालचा भाग तो लेसर हिमालय, आणि त्याच्या खाली जो येतो तो शिवालिक. आणि जे पूर्वांचल पहाड्या म्हणलं तर इथून ह्या अशा पूर्वांचलच्या पहाड्या तयार होतात. तर हे अंदमान निकोबारचे बेट जे आहेत, तर ते पूर्वांचल हिमालयाचा पार्टच होता. त्याचा तो हिमालयाचा पार्टच आहे. त्याचा तो तुकडे पडून नंतर दूर दूर गेल्यानं तो असा तुटक तुटक दिसतो, पण तो भाग हा हिमालयाचाच आहे. हा जो आहेत ह्या इथं, तर ह्या आहेत पूर्वांचल पहाड्या. तर आता आपण सिक्वेन्स वाईज पाहू. इथं जे पाहिलं ते ट्रान्स हिमालयमध्ये 3 श्रेण्या, त्याच्यानंतर हिमालयमध्ये हिमालयाच्या खाली लेसर हिमालय, आणि हे जे आहे ते शिवालिक हिमालय. तर जे ट्रान्स हिमालय जे आहे तर त्यालाच इन्नर हिमालय म्हणजे आतील हिमालय सुद्धा म्हणतात. याला मधलं हिमालय आणि ह्याला बाहेरचं हिमालय सुद्धा शिवालिकला असं म्हणतात. तर
हे जे वरचे ट्रान्स हिमालय जे पाहिला तर त्याच्यामध्ये ते ह्या 3 ट्रान्स हिमालयमध्ये हे 3 श्रेण्या आहेत, हे आपण आताच पाहिल्या. तर याच्या पुढे जाऊ आपण. तर हिमालय जे आहे, तर हिमालय जिथून सुरुवात होतो, तर या पॉइंटला नंगा पर्वत, हिमालय सुरुवात होतो तर नंगा पर्वत पासून चालू होतो हिमालय. आणि हा जो इथं बेंड होतो, जे इथून हा पूर्वांचल पहाडी चालू होतात, इथून जो हिमालय खालच्या साईडला वळतो, तर ही जी पहाडी आहे तर याला नामच्या पर्वत असं म्हणतात. काय म्हणतात? नामच्या पर्वा. तर हे नामच्या पर्वा आणि नंगा पर्वत या दोन्हीच्या मध्ये जो येतो तर तो हिमालय असा येतो. इथून हा डायरेक्ट बेंड झालेला आहे आणि इथं सुद्धा हिमालय जो आहे तो नंगा पर्वतला चालू होतो आणि नामच्या पर्वाला एंड होतो. तर हे 2 पॉइंट पाहिले. त्याच्यानंतर जे ट्रान्स हिमालयमध्ये ज्या सर्वात मोठ्या चोट्या येतात, म्हणजे टेकडी जी येते सर्वात मोठी, तर ती पाहणार आहोत. तर त्याच्या पहिलं जे ट्रान्स हिमालयमध्ये सर्वात मोठी जे येतं तर ती आहे इथं जे आहे ते सर्वात मोठं, हा जो इथं असे पर्वत आहेत, पण सर्वात मोठी जे येते ते या भागात येते. हा जो POK म्हणजेच पाकिस्ताननं आपल्याकडून कब्जा केलेला जो भाग आहे, म्हणजेच POK म्हणतात त्याला, तर त्यामध्ये येतं K2. K2 ही भारताची सर्वात मोठी उंच टेकडी आहे, म्हणजे सर्वात मोठं टोक जे पर्वत, काय म्हणतात त्याला, पर्वत, जर सर्वात मोठं पर्वत आहे K2 टेकडी, तर K2लाच काय म्हणतात? गॉडविन ऑस्टिन असं म्हणतात. K2लाच काय म्हणतात? गॉडविन ऑस्टिन. तर हे कुठे येतं? POK जे आपल्या भारताचाच भाग आहे, पण ते पाकिस्ताननं कब्जा केलेला आहे. तर भारताची ही सर्वात उंच टेकडी आहे. आणि नंतर जे ग्लेशियर येतात या भागात, तर हे जे 2 नंबरला दाखवलं, तर इथं सियाचीन ग्लेशियर आहे. या सियाचीन ग्लेशियरमुळेच पाकिस्तान आणि भारतामध्ये जे युद्ध झालं शेवटचं, तर ते या सियाचीन ग्लेशियरला घेण्यासाठीच झालेलं होतं. तर सियाचीन ग्लेशियर म्हणजेच हिमनद जे आहेत, तर त्याला ग्लेशियर असं म्हणतात. तर सियाचीन एक ग्लेशियर आहे. नंतर बियाफो, नंतर बाल्टोरो आणि हिस्पर असे हे या वरच्या साईडला ग्लेशियर आहेत. नंतर याच्यामध्ये जी हिमालयामध्ये जी सर्वात उंच टेकडी येते, तर ती येते नेपाळमध्ये. तर ती सर्वांना माहीतच आहे. तिचं नाव आहे, सर्वांना माहीतच असेल, माउंट एव्हरेस्ट. तर माउंट एव्हरेस्ट कुठे येतं? माउंट एव्हरेस्ट हा नेपाळमध्ये येते. तर माउंट एव्हरेस्ट कुठे येतं? नेपाळमध्ये. तर तिची इथं जे आपण K2 पाहिलं, तर K2 ची उंची किती आहे? तर K2 ची उंची आहे 86 मीटर उंच आहे, ते किलोमीटर उंच आहे तेवढं, म्हणजे 86 मीटर एवढं ते उंच आहे. कोणतं? K2 गॉडविन ऑस्टिन ज्याला म्हणतात, तर ते किती उंच आहे? 88 म्हणजे आपलं 86 एवढं उंच आहे. तर हे सर्वात उंच आहे भारताचा. आणि जे 2 नंबरला तुम्हाला सांगितलं नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट येतं, तर ते येतं 88-48. तर हे 88-48 हे जगातील सर्वात उंच आहे. माउंट एव्हरेस्ट जे आहे ते जगातील सर्वात उंच आहे. आणि तुम्हाला जे K2 सांगितलं, तर ते भारतातील सर्वात उंच आहे. तर K2चं किती आहे? 86 आणि माउंट एव्हरेस्टचं जे आहे ते 88-48. तर सर्वात उंच जे आहे तर ते माउंट एव्हरेस्ट आहे. आणि 2 नंबरला जे येतं म्हणजे भारताचं जे सर्वात मोठं येतं, तर ते K2 येतं. पण K2 हे पाकिस्ताननं कब्जा केलेलं आहे. त्यामुळं आपल्या भारतात
कोणतं येतं, म्हणजे सध्या जे आपल्याकडे भारतात जो भाग आहे, तर त्यामध्ये भारतामध्ये जर तुम्हाला विचारलं सगळ्यात मोठे, तर ती येतं इथं सिक्कीममध्ये कंचनजंगा. कंचनजंगा कंचनजंगा जे टेकडी येते, पर्वत जे येते ते सर्वात मोठं आहे. कशात? भारतामध्ये. पण भारतामध्ये तर आताच मी सांगितलं K2 आहे. तर पण K2 जर आहे, पण ते पाकिस्ताननं कब्जा केलेला आहे. आणि जे कंचनजंगा आहे ते सध्या सध्या आपल्याकडे आहे. त्यामुळं कंचनजंगा सध्या आपल्याकडे सर्वात उंच टेकडी म्हणता येईल. सर्वात उंच टेकडी आहे. तर ही होती. आणि नंतर इथं उत्तराखंडमध्ये नंदा देवी ही एक टेकडी येते. तर ह्या झाल्या हिमालयामधल्या टेकड्या. नंतर आपण पाहिलं हिमालयाच्या खाली मिडल हिमालय म्हणजेच लेसर हिमालय म्हणजेच लघु हिमालय, आणि त्याच्या खाली शिवालिक हिमालय. तर हे होते हिमालयाचे 3 भाग. आणि इकडं जे आहे तर ते येतं पूर्वांचल हिमालय. तर आपण पाहूया हे जे पूर्वांचल हिमालय जे येतं पूर्वांचल हिमालयमध्ये, तर इथं जे अरुणाचल प्रदेशमध्ये एक टेकडी येते, तर ती येते पटकाई बूम पहाडी, म्हणजे टेकडी पटकाई बूम डोंगर जे आहे म्हणजे पर्वत पटकाई बूम. तर इथं पटकाई बूम, त्याच्या खाली येतं नागा. ह्या लक्षात ठेवायची, नाव ज्याचे त्याचे नावच आहेत. फक्त अरुणाचल प्रदेशमध्ये जे येतं त्याला पटकाई बूम म्हणतात. त्याच्या खाली जे येतं ते नागा पहाडी येते. त्याच्या खाली मणिपूर आहे, तर मणिपूर पहाडी म्हणतात, किंवा त्यालाच लेम मोटोल ही पहाडी सुद्धा म्हणतात. आणि त्याच्या खाली जे येते तर तिला मिझो पहाडी असं म्हणतात. आणि म्यानमारमध्ये याला काय म्हणतात, तर म्यानमारमध्ये याला आराकान योमा पर्वतरांग असं म्हणतात. आणि जी आराकान योमा पर्वतरांग जी आहे, तर ती भारत आणि म्यानमारची बाँड्री तयार करतं. ही जी बाँड्री आहे तर ती भारत आणि म्यानमारची बाँड्री तयार करतो. कोणतं? आराकान योमा पर्वत. तर ही होत्या पूर्वांचल पहाडी. तर काही राहिले का? हे झालं आजच्या सेशनमध्ये. आपण एवढं पाहूया. आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर आज आपण जे पाहिलं तर ते उत्तरेचे पर्वत हा जो पोर्शन आहे, तर अशा प्रकारे आपण इथं उत्तरेचे पर्वत हा पोर्शन कंप्लीट केलेला आहे. त्याचं भारताचे जे विभाजन होतं, तर त्याच्यामध्ये आपण उत्तरेचे जे पर्वत आहेत तर त्याचं विभाजन आपण पाहिलं आहे आजच्या भागामध्ये. जर ही माहिती तुम्हाला ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक बटनावर क्लिक करा. आणि शेअर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तर आजचा व्हिडिओ इथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.